नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईहून धावून आले मराठी मित्र समूह। LGS क्रिकेट क्लब व मराठी मित्र समूह डोंबिवली मुंबई यांच्या वतीने पूरग्रस्तांना आर्थिक मदत। व्यथा मांडताना पूरग्रस्त महिलेचे अश्रू अनावर, संपूर्ण संसार वाहून गेला। ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करा, चंद्रशेखर सपकाळ व नवनाथ जगताप यांची मागणी। सोनं 3 तोळे होते, परत 20,000 रुपये उडदाची पट्टी आलेली होती लेकरांची फी भरायची म्हणून। दप्तर पण माझ्या लेकरांचं राहिलं नाही, काहीच राहिलं। अशा परिस्थितीत नुसतं आम्ही जीव वाचवायचा प्रयत्न केला। तांदूळ दिले, पण आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस आम्ही विचार केला नाही, अक्षरशः आमच्या टीमच्या डोळ्यातून अश्रू येत होते। पूज्यनगरीच्या माध्यमातून मी संपूर्ण मराठवाड्यातील बांधवांना एक आवाहन करू इच्छितो की बघा, हे पण दिवस जातील, दिवस येतात दिवस जातात, तुमचे चांगले दिवस येतील। आणि ताईंचं जे अश्रू होतं, खरोखर आज आमच्या अंगावरती शारे उभे राहिले। ओला दुष्काळ जाहीर करून रोख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, एवढीच मी विनंती करतो। या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा। नवा वेग नवा मार्ग, पेट्रोलला करा बाय बाय। काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत। 1 वर्ष वॉरंटी गॅरंटी, सेल्स अँड सर्व्हिस, बजाज लोन सुविधा। दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा। पत्ता गोलाई चौक, सोनारी रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील नद्यांना आलेल्या महापुराने नदीकाठच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने अश्रू देऊन गेला। पूर ओसरला, मात्र मोठ्या कष्टाने उभारलेला संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला। अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली, तर काहींची जागेवरच बुडून मेली। उभ्या पिकांचं नुकसान झालंय। पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी डोंबिवली मुंबई येथील मराठी मित्र परिवार व LGS क्रिकेट क्लबच्या वतीने शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी परंडा येथील भैरवनाथ तालीम येथे 21 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5,000ची आर्थिक मदत करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे परंडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या प्रयत्नातून पूरग्रस्तांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवली आहे। ओला दुष्काळ जाहीर करून शासनानं दिवाळीपूर्वी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे, अशी मागणी चंद्रशेखर सपकाळ व नवनाथ जगताप यांनी केली आहे। यावेळी डोंबिवली येथील मराठी मित्र परिवार व LGS क्रिकेट क्लबचे अप्पासाहेब गोडगे, नितीन फडतरे, हरेश सीताराम बोदडे, चंद्रशेखर सपकाळ, महादेव गोडगे तसेच सचिन पाटील, राजकुमार देशमुख, शिवाजी काळे, संतोष नरुटे, सतीश मिस्किन, आश्रू नलवडे, धर्मराज गटकुळ यांच्यासह पूरग्रस्त शेतकरी उपस्थित होते। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यात आलेल्या पुरामुळे सीना नदी, उल्फा नदी आणि चांदणी नदी या नदी काठचे जे गाव आहेत, त्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात, शेतात पाणी गेल्यामुळं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, जनावर वाहून गेलेले आहेत। पूर्ण तालुकाच नाही तर पूर्ण ह्या जिल्ह्यामध्ये या पुरामुळं शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि या शेतकऱ्यांना आज खरी मदतीची गरज आहे। यासाठी त्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी काही सामाजिक संस्था, काही मंडळी आज आपल्याकडे परंडा तालुक्यात मदतीसाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। तर आज या ठिकाणी मराठी समूह, पलावा आणि LG क्रिकेट क्लब हे डोंबिवली मुंबई येथील हे मित्र कंपनी आलेले आहेत आणि आपल्या परंडा तालुक्यातील काही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी धीर देण्याचा, त्यांना थोडासा आर्थिक हातभार देण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या पूज्यनगरीच्या माध्यमातून मी संपूर्ण मराठवाड्यातील बांधवांना एक आवाहन करू इच्छितो की बघा, हे पण दिवस जातील, दिवस येतात दिवस जातात, तुमचे चांगले दिवस येतील। आणि ताईंचं जे अश्रू होतं, खरोखर आज आमच्या अंगावरती शारे उभे राहिले। आणि आता एक शब्द आम्ही इथं देतो की जर दिवाळी अजून लांब आहे, 15-20 दिवस, अजून आम्हाला काही करता आलं तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करू। पण मी सरकारला पण आवाहन करेल की आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींचे अश्रू तुम्ही काढू नका। आणि हा तळतळ तुम्हाला जो लागेल, तुम्ही सत्तेवरती कधी कायमचे राहू शकणार नाही आणि सत्ता ही कधीच कुणाची कायमची नसते। ह्या माता बहिणींचे अश्रू लवकरात लवकर पुसा, ओला दुष्काळ जाहीर करा आणि मराठवाड्यातील प्रचंड प्रत्येकाचे जे नुकसान झालेलं आहे, त्या प्रत्येक बांधवाच्या घरामध्ये कशी चूल पेटेल याचा सरकारने आता विचार करणं गरजेचं आहे। 5 तालुक्यातील आणखीन काही शेतकरी आहेत आपल्याकडं,
त्यांची काय समस्या होती, काय अडचण होती? तुमचं नाव आणि गाव सांगा. मंदाकिनी सिद्धेश्वर गायकवाड. इकडे बघून सांगा. बरं, ज्यावेळेस पूर आलं होतं तर काय काय नुकसान झालं ह्या पुरामध्ये तुमचं? पुरा म्हणजे माझा संसारच उद्ध्वस्त झालाय. चमचा पण राहिलेला नाही, काहीच नाही राहिलेलं. म्हणजे आमचं डोकंच नाही चाललं की असं पाणीच नदीचं येईन म्हणून. झोपीतच असं माझे कपडे पण भिजले, आम्ही असं लटकून उठलो. असं डोकं चाललं त्या पुरातनं, इतक्या पाण्यातनं, असं गळ्या इतक्या त्याच्यातनं नुसतं बाहेर पडलो. माझा असा का संसारच गेलाय त्याच्यात वाहून, काहीच राहिलं नाही. काय काय नुकसान झालं थोडं वर्णन सांगा. सोनं 3 तोळे होते, परत 20,000 रुपये उडदाची पट्टी आलेली होती लेकरांची फी भरायची म्हणून. दप्तर पण माझ्या लेकरांचं राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. अशा परिस्थितीत नुसतं आम्ही जीव वाचवायचा प्रयत्न केला. माझी जनावर वाहून गेली, माझं घर पण सगळं, माझी चमचा पण राहिलेला नाही, काहीच नाही राहिलं. या शेतकऱ्याचं या पुरामध्ये पूर्णपणे त्यांचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळं आज त्यांच्या भावना त्यांनी आपल्या या व्यक्त केलेल्या आहेत. त्या थोडा इमोशनल झालेल्या आहेत आणि अशीच मदत ह्या भागातील शेतकऱ्यांना आज गरजेचं आहे. आज मी खऱ्या अर्थानं या डोंबिवलीकरांचे खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद, शुभेच्छा देतो की तुमची फुल नाही फुलाची पाकळी आज माझ्या तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत, पूरग्रस्तापर्यंत दिली. खरोखर आज तुम्ही सगळ्यांनी जरी मदत केली असली परंतु शासनाने आजपर्यंत कुठलीच मदत केलेली नाही. शासनाला एवढीच विनंती की आपण ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ह्या दिवाळीच्या आधी रोख रक्कम माझ्या शेतकऱ्याच्या पूरग्रस्तांच्या खात्यात, जनावर असत्यान, शेळ्या मेंढ्या असत्यान किंवा घर असन, संसार उपयोगी साहित्य असन, ही घेण्यासाठी व त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्वरित त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून रोख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, एवढीच मी विनंती करतो. आणि गाव सांगा. माझं रघुनाथ जगन्नाथ गायकवाड लाकी, परंडा तालुका, उस्मानाबाद जिल्हा. तुम्ही ज्यावेळेस पूर आला होता तर नेमकं काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि तुमच्या संसाराचं काय उद्ध्वस्त झालं, कसं झालं ते थोडक्यात सांगा. 7-10 वाजता पाऊस आम्हाला चालू झालेला होता की बाबा तुम्ही आता काय वडावडी करायच्या मार्गाला लागू नका, तुम्ही फक्त जीव वाचवायचं करा, तुम्ही आता सगळं जागेवर हाय असं सोडा आणि बाहेर निघा. 11 ते 12च्या दरम्याला पूर्ण बंगल्याच्या आतल्या टोकाला पाणी, आमची जी घरे होती ती पूर्ण पाण्यामध्ये, काय सुद्धा राहिलेलं नाही, रानात आले. आणि हे जे रोग जे कॅश दिलंय हे फक्त आजच आम्हाला दिलेलं आहे. ह्याच्या पलीकडे आम्हाला 1 रुपयाची कोणी मदत केलेली नाही. फक्त सांगा तुमचं. अनिल जगन्नाथ गोपने. काय झालं या पुरामुळे, काय परिस्थिती झाली जरा लोकांना कळू द्या, सांगा जरा सविस्तर. बरेचसे न्यूज चॅनल मध्ये व्हिडिओज वगैरे बघितले आणि हे अप्पासाहेब आहेत जे की प्रॉपर इथलेच आहेत, त्यांनी आम्हाला बरेचसे व्हिडिओज पाठवले, लाईव्ह व्हिडिओज पाठवले, ज्याच्यामध्ये आम्ही बघितले की बरेचशा लोकांचे घरं वाहून गेले, लोकांच्या घरात एक दाणा सुद्धा उरलेला नाही. त्यावेळेस आम्ही 1-2 दिवस वाट बघितली. गव्हर्नमेंट कडून आमच्यापर्यंत काही न्यूज आल्या न्यूज चॅनल थ्रू की काही 5 किलो गहू दिले, कोणी 5 किलो तांदूळ दिले. पण आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस आम्ही विचार केला आणि अक्षरशः आमच्या टीमच्या डोळ्यातून अश्रू येत होते की अशा प्रकारची मदत लोकांपर्यंत पोहोचते, पण ही मदत ही योग्य आहे का, तेवढ्याच याच्याने सर्वांचं भलं होणार आहे का, सगळे सुखी होणार आहेत का. तर आम्ही एक ठरवलं आणि अप्पासाहेबांनी एक पुढाकार घेतला की आपले जे काही रहिवासी आहेत त्यांच्याकडून आपण थोडी थोडी मदत जी आहे तो निधी जमा करूया आणि गाव लोकांपर्यंत ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचूया. आमच्याकडे वेळ कमी होता म्हणून त्यासाठी खरं क्षमस्व आहोत की आम्ही थोडी का होईना जमा केली. जर थोडा आणखी वेळ भेटला असता तर आम्ही आणखी जमा करू शकलो असतो मदत जी आहे ती, पण सध्या 5-6 दिवसात जे जमा झाले ते आम्ही सुपूर्त केलेली आहे आणि वेळ गेल्यानंतर जे जमा करू आम्ही त्याच्यानंतर जे देण्यात आहे त्याच्यात काही अर्थ पण नाहीये, म्हणून आम्ही जेवढे जमा झाले तेवढे आम्ही या सर्वांना मदत करू इच्छिलो आणि ती जमा केलेली आहे आम्ही. सांगा. आमच्या ऊसांनी पाणी घुसलं, केळींना नुकसान झाली, रान खाल्ली, म्हणजे भरपूर प्रचंड नुकसान झाले. तुम्ही कुठले आहेत? लाकीचे बाळू सुब्राव गायकवाड, राहणार लाकी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. या पुरामुळे काय या पुरामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे. म्हणजे काय झालं, ज्यावेळेस 10-11 वाजता पाऊस मोठा आला, बरं शेजारी एक पांढरंग डिगांबर पिंगली,
खालून तो राहतो त्याचं पत्र शेड आहे आणि आमचं जे आहे ते लोड बिरिंगचं आहे आणि कच्चं बांधकाम बांधलेलं होतं. त्याला ती शिडी लावली आणि सगळ्याला वर घेतलं. मग 11 वाजेपासून जी आम्ही जी वर होतो ते 9:30 वाजता म्हणजे 4:30ला शेवट ओमराजे निंबाळकरांना मी कॉल केला. म्हणजे त्यांचं अपडेटवर सारखं राहत होतं की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला सगळी टीम आली, इंडिया आरएफची टीम ही ती सगळी आली. पण तुम्ही राहत आणि काय आलेले नाही साहेब, फक्त ह्या साहेबांनी काय त्यांची मदत आहे एवढीच पैशाची. आणि किट मात्र रोजची रोज कोणी बी असं यांनी जसं आणलंय तशी किट मात्र खायची सगळ्यांनी उभं म्हणून आहे का तसं. माझं नाव नितीन फडतरे आहे. मी पलावा डोंबिवलीमधून आलोय. आमचे सगळे मित्रमंडळी आम्ही सगळे आलेलो आहे. आमचे एक मित्र आहेत आप्पासाहेब गोडगे म्हणून, जे या भागातलेच आहेत. आणि जेव्हा त्यांना समजलं की आपल्या भागात असं झालेलं आहे, पूर परिस्थिती आली, ऍक्च्युली मी सांगलीच आहे, आमच्याकडे पण पूर परिस्थिती येते दरवर्षी आम्हाला पुराच आहे, पण आमच्या इथं नियोजन वगैरे व्यवस्थित होतं. यांनी ज्यावेळी आम्हाला सांगितलं की आमची इथं इतकी बिकट परिस्थिती आहे की 100 वर्षात कधीच काय झालेलं नाही, तर त्यांच्याबरोबर बसून आम्ही ज्यावेळी चर्चा केली आम्हाला जाणवलं की इथे मदत तर येते, धान्य कपडे हे मदत येते, दिवाळीचा सण आहे समोर, पण कॅश किंवा पैशाची मदत अजून झालेली नाहीये. जर लोकांना इथल्या जर दिवाळी करायची असेल, लहान मुलांना कपडे हे ते असेल तर पैशाची गरज आहे. त्यांच्याशी चर्चा केली. पहिल्यांदा आम्ही चेक द्यायचं ठरवलं, पण नंतर असं कळलं की बाबा पुरामध्ये सगळंच गेलेलं आहे, ना अकाउंटचा पत्ता आहे, पासबुक नाहीये, काही नाहीये. आम्ही थोडे प्रयत्न करून कॅश जमा केली. आमचं क्रिकेट मंडळ आहे, मराठी मंडळ आहे, चांगले नोकरदार आहेत. सगळ्यांना ज्यावेळी आम्ही मदतीसाठी आवाहन केलं तर प्रत्येकानं काही ना फुलाची पाकळी सगळ्यांनी दिली. आम्ही ते कॅश घेऊन आज आलो. त्यांचे मित्र पुण्यातून आले, आम्ही सगळे इथं आलो. तुमचं नाव आणि गाव सांगा. बाबा शाबुद्दीन तांबोळी, देवळगाव, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद. तर ज्या टायमाला पाणी आलं, 5:45 पाणी आलं, 6:15च्या टायमाला आप्पा हजर होते, आपले नवा आप्पा तिथं देवळगावला. आल्याच्या नंतर इकडे पाहिलं त्याला का म्हणले माझं लावण्यात घर आहे, मला का म्हणले पाणी आले. आप्पा धावत आले. आप्पांनी माझ्या घरातले गावाचं एक चुंबडण जवळचे एक चुंबड आप्पांनी काढलं बाजूला पोरांना घेऊन, ते पसारा बिसारा काढू लागले मला. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 907542 6642. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.